नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आत्ता उठलेला आहेत आणि आपल्याला जायचंय मित्रांनो पैठणला. मम्मी सकाळी सांगितलं की आपल्याला आज पैठणला जायचंय आवरण म्हणून, आणि मी लवकर उठलेलो आहे आणि आपण आवरून पण घेतलंय ना, आपला नाश्ता पण झालाय. आता आपण मोठी गाडी काढून घेणार आहे. एकदा मोठी गाडीमध्ये जायचं आपल्याला. आता मोठी गाडी काढून झाल्यानंतर आपण डायरेक्ट आता निघणार आहे. पप्पाला जायचं थोडं, शेतामध्ये जाणार पप्पा, आणि ते पाणी बदलायचे म्हणून, आणि पप्पा परत येणार आहे. आपण आता आवरून घेणार आहे. बाकींचं आवरायचं बाकी आहे, माझं झालेलं आहे पूर्ण आवरणं. आपण आता डायरेक्ट पैठणला जाणार आहे. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे आता पैठणमध्ये, आणि आपण इथं गाडी लावलेली आहे. आता जाणार आहे आपण डायरेक्ट मंदिराकडे. तिकडं बाजूला मंदिर आहे, आपण पै जाणार आहे आता. हेच नाही ते दाखीन पुढे असं ते पुढं. मदन ब्लॉकमध्ये येऊ का मंदिर के तरफ? पप्पा चालले, पप्पा लावते मग काम. चला. घंटी घ्यायची मित्रांनो आपल्याला. आता घंटी घ्यायचं काम चालू इथं. देवघरामध्ये घंटी नव्हती, आपल्याला घंटी घेणार आहे आपण लगेच. मित्रांनो, आपले आता दर्शन झालेलं आहे आणि आपण आता बघतोय काही आपल्याला घ्यायची, आपल्याला घंटी घ्यायची आहे, तेच बघायला हिंडतोय आता. आणि आपले दर्शन एकदम भारी झालेले आहे, पण गर्दी जादा आहे आज, थोडी जादा गर्दी आहे. इथं घंटी बघू आपण आता. तर मित्रांनो, आपल्याला दर्शन झालेलं आहे पैठणचे, आणि आपण आता गाडीकडे निघालो आहे. आणि आपली गाडी लावलेली आहे आपण इकडं, आणि आपण आता जाणार आहे डायरेक्ट गाडीमध्ये. आपल्याला अजून जेवण पण करायचं, जेवण पण नाही झाले आपलं. आपण फक्त नाश्ता करून आलो सकाळी. आता गाडीकडे जाणार आहे, आणि पहिले तर एकदा जेवायला बघू आपण. आता जेवायला हॉटेल, नंतर जेवण करायचं आपल्याला. अजून आपली गाडी एकदा पार्क केलेली आहे, आपण आता जाऊया गाडीकडे. मित्रांनो, आपण आता जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे हॉटेल ध्रुवाला. आपण आज जेवण करायला हॉटेलमध्ये जातोय, जेवण करणार आहे. मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता गाडीमध्ये निघणार आहे डायरेक्ट घरी जाण्यासाठी. तिथं आपली गाडी आहे. ब्लॉक उघडा बाप्पा. आपण जाणार आहे आता डायरेक्ट घरी. जेवण झालेलं आहे आपलं आता.
मित्रांनो आपण घरी आलेलो होतो आणि नीलू दादा चाललेला आहे त्याच्या घरी, म्हणजे त्याच्या घर चाललेलं आहे आता पालगावला. तिनं चालणार त्याचा भाव आला त्याला घ्यायला, म्हणजे पेपरा पुरतं येत होत तेव्हा आपली इथं पेपर झाले आता ते चाललेलं आहे आता. हे त्या जाऊ मित्रांनो माही जिरली वास पेपराला. पेपर होता भाऊ आज माझ्या ध्यानात नाही अर्धा मी पेपर होता आज इंग्लिशचा पेपर होता, पुरी जिरली इंग्लिशची पेपरला. एवढं माझ्यासोबत काय झालं कारोड तो गाई उनके जो गाय उनने बछड़ा दिया है, बछड़ा नहीं बछड़ी, बछड़ी नहीं रही बछड़ा. तो आपको कैसे लग रहा है? एकदम ऐसा लग रहा है जैसे हम यार ये नहीं दूसरा ही एकदम बात गाइस आज के बाद हम व्लॉग में नहीं दिखेंगे. मुझे पेपर कुछ अगर कुछ जब मेरे को बोलने के लिए जम रहा है मैं बहुत भावुक हो गया हूँ गाइस. तू काला आ रहा पीछे वो सनलाइट में आएंगे ना गाइस. आज के बाद हम ब्लॉग में दिखेंगे नहीं. भाई को फुल सपोर्ट करो और लाइक ते ना सांगू कोण चालला ते सांग. हम पेपर तक थे यहाँ पर और आज के बाद हम अपने गाँव में अपने घर जाएंगे. यहाँ बहुत प्यार बहुत सपोर्ट मिला है तुमको. प्यार मिला है, बहुत प्यार मिला है भाई उसको. भैया जा वा बस चला छान बनना कर रे शिल्लकचं. दुसरा तर मित्रांनो ते जाणार आहे आता. ते आपण पैठणला गेलो होतो, पैठणून आलेलो आहे आणि त्याला जायचं आता घरी. त्याला आता घरी जायचं त्याच्या, म्हणजे 12 पेपर पुरतं येत होतो अभ्यास करायला, पण आम्ही काय अभ्यास केला नाही. ते स्टँडवर करावं. जाऊ उद्या येतो मी बालगावला, उद्या येतो चला. हो मित्रांनो आता आपला शेणपाणीचा टाइम झालेला आहे आणि नीलू पण गेलाय घरी आणि आपण शेणपाणी पण करून घेतली आहे. अगोदरच शेणपाणी केली आपण, पूर्ण क्लीन करून घेतलंय झाडून पण. आणि मित्रांनो आपण आता गाईंना पाणी पाजून घेणार आहे एकदा. हम धुरे आज गावड़ी, आज है गावड़ी धुने का दिन. दिन है आज, दिन दूसरा दिन है आज, दिन है आज. मित्रांनो एकच गावडी धुणं चालू आहे आपली. आणखी 1 2 3 आणि आपलं काल झालेलं आहे गोरई, हे पण धुयचं आपल्याला. आपण आता गाय धुवून काढत होतो आणि अचानक लाईट गेलेली आहे आणि आपण पाईप तिथं द्यायला ठेवून आता लाईट आल्यानंतर परत गाय धुवायची आपल्याला. म्हणजे 2-3 दिवस अगोदर आपण धुवून काढल्या त्या गाई पूर्ण आणि आता परत धुवून काढायचे आपल्याला. भरपूर भरल्या त्या, आता लाईट आल्यानंतर आपण परत धुवून काढणार आहे. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आत्ता आणि आपण आता खाली जाणार थोडं फिरायला. आत्ता जेवण झालेलं आहे आपलं आणि आपण गाय पूर्ण धुवून काढलं होतं. त्यानंतर चहा घेऊन आपण आराम केला थोडा आणि आता आपलं जेवण पण झालेलं आहे. आता खाली जाणार आहे आपण थोडं फिरण्यासाठी. तिथं वेद बसलेला आहे, त्याचा दात पडायला आहे, एक पडलेला आहे काल, आज हाल लागले. का भैया सापाड़ने बाटल्या. तो गाइस ये हमारे भाई है, ये पवन बागडे, ये भागवत बागडे, मेजर ऑफ भागवत बागडे कारखाना. आणि तिकडं स्वतः रोहित भैया बागडे